हॅलो आणि वेलकम सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या या JEE साठी असलेल्या स्पेशल टॉपिक सिरीजमध्ये. याआधी आपण बघितलेल्या ऑलरेडी इंटिग्रेशन त्यातले काही स्पेशल टॉपिक्स जसं DUIS, एरिया अंडर द ग्राफ आणि त्याचे वेरियस ॲप्लिकेशन. तर आजचा आपला टॉपिक असणार आहे रूट्स ऑफ द इक्वेशन. ठीक आहे, आता ऑलरेडी बऱ्याच लोकांना माहिती आहे की रूट्स ऑफ द इक्वेशन काय असतात, पण आपण कन्सेप्ट पासून सुरू करूया, छोट्या छोट्या गोष्टी आणि मग बिल्डअप करूया. तर सर्वात पहिला क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर तुम्हाला माहिती असेल एक क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असते, ते असते समजा ax² प्लस bx प्लस c. आता हे जर इक्वल टू आपण y ठेवलं तर सध्याच्या केसमध्ये इक्वेशन नाहीये, हे आहे काय, रिलेशन आहे. दिस इज युअर क्वाड्रॅटिक रिलेशन. आता हे रिलेशन का बरं म्हटलं, तुम्ही फंक्शन चॅप्टर मध्ये रिलेशन चॅप्टर मध्ये जाऊन चेक करू शकता. हे एक रिलेशन आहे आणि यामध्ये आपल्याला काय बाय डिफॉल्ट केस लक्षात ठेवावं लागते की a शुड नॉट बी इक्वल टू 0, कारण की a जर का 0 झाला म्हणजे x² ची टर्म गायब झाली, स्क्वेअरच नाही टर्म मध्ये, मग करायला फक्त bx प्लस c, मग ते लिनियर इक्वेशन झालं जे आपल्याला नाही पाहिजे. सो एक कंडिशन आली की a शुड नॉट बी इक्वल टू 0 आणि दुसरी कंडिशन आपण a, b आणि c बिलॉंग्स टू रियल नंबर. ठीक आहे, याचा अर्थ काय होतं की फक्त रियल असलं पाहिजे असा रूल नाही आहे, पण आपण जे सॉल्व्ह करणार आहे ते रियल नंबर साठी आहे. याच्या व्यतिरिक्त आपण काय घेऊ शकतो, कॉम्प्लेक्स नंबर पण घेऊ शकतो, इमॅजिनरी पार्ट पण घेऊ शकतो, त्यानेही इक्वेशन बनते क्वाड्रॅटिक, पण ते त्यामध्ये पार्ट इमॅजिनरी असणार आहे. या केसमध्ये सध्या आपण a, b आणि c काय पकडलाय, फक्त रियल. आता हे रिलेशन म्हणजे काय, रिलेशन तुम्हाला माहिती आहे की मी x ची काहीतरी व्हॅल्यू पुट केली तर मला y ची काहीतरी व्हॅल्यू मिळणार. जेव्हा x ची व्हॅल्यू मिळाली, y ची व्हॅल्यू मिळाली, तर मी ग्राफ ड्रॉ करणार. तर आपले ग्राफ बेसिकली दोन प्रकारचे आहेत. ठीक आहे, क्वाड्रॅटिक साठी. ठीक आहे, एक केस आणि दुसरी केस मी दोन्ही काढतो. तर पहिल्या केसमध्ये जर आपली a ची व्हॅल्यू आता 0 नाही पाहिजे तर काय असू शकते, पॉझिटिव्ह. वेन a इज ग्रेटर दॅन 0, तर हा ग्राफ बनणार आहे. आणि जर a इज लेस दॅन 0 असेल तर आपला उलटा ग्राफ बनणार आहे की a इज लेस दॅन 0. तर दोन केस सिंपल आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की जर आपण एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी किंवा रिलेशन साठी x आणि y च्या व्हॅल्यूज पुट केल्या तर त्यापासून जनरेट झालेले जे पॉइंट्स आहेत त्याला जर आपण प्लॉट केले तर आपल्याला दोन टाईपचे ग्राफ मिळणार, एक ती अपवर्ड फेसिंग किंवा डाऊनवर्ड फेसिंग. कारण काय, कारण की a शुड नॉट बी इक्वल टू 0 म्हटलंय. 0 सोडून तो पॉझिटिव्ह पण राहू शकते, निगेटिव्ह पण राहू शकते, राईट. आता मी तुम्हाला सांगितलं की हे काय एक रिलेशन आहे. मग जर याला इक्वेशन बनवायचं असेल, फॉर इक्वेशन कुठल्या तरी इक्वेशन साठी, या इक्वेशन साठी y शुड हॅव सम व्हॅल्यू, कारण की इक्वेट करायचं आहे. y शुड हॅव सम व्हॅल्यू, कारण की इक्वेट करायचं आहे. आता व्हॅल्यू काय राहू शकते, काही पण राहू शकते, पॉझिटिव्ह ठेवा, निगेटिव्ह ठेवा, कॉन्स्टंट ठेवा, पण व्हेरिएबल नाही पाहिजे, काहीतरी व्हॅल्यू पाहिजे. आता सपोज मी एक जनरल इक्वेशन लिहितो की माझ्याकडे इक्वेशन आहे ax² प्लस bx प्लस c1 आणि y ची काहीतरी व्हॅल्यू मी ठेवली आहे समजा d1. आता हे इक्वेशन झालं, कारण की ही लेफ्ट साइडची व्हॅल्यू कशाच्या बरोबर आहे, एका व्हॅल्यूच्या बरोबर आहे. इक्वेट केलेलं आहे म्हणजे इक्वेशन झालं. आणि मी या d1 ला इकडे घेऊन येतो. d1 ला जर इकडे घेऊन आलो तर इक्वेशन काय बनलं आता, x² प्लस bx प्लस c1 मायनस d1 इक्वल टू 0. आता दोन्ही नंबर आहे, दोन्ही नंबरला एक तर मी ऍड करू शकतो किंवा सबट्रॅक्ट करू शकतो डिपेंडिंग ऑन द व्हॅल्यूज. तर मला व्हॅल्यू मिळाली ax² प्लस bx आणि हे सॉल्व्ह केल्यावर जी व्हॅल्यू भेटली त्याला म्हटलंय मी c. आता हे इक्वल टू 0 जे आहे त्याला काय म्हटलंय आपण, दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, हे काय झालं आता, क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा आता, कारण लेफ्ट हँड साइडची व्हॅल्यू काय झाली, 0 झाली. मग जर एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू 0 होत असेल त्या गोष्टीला आपण रूट म्हणतो, पण रूट कशाला म्हणायचं ते पण लक्षात ठेवा की जे वर्ड आलं समजा रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, जर आपण शब्द वापरला की रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, ती डेफिनेशन काय, डेफिनेशन फार सोपी आहे. डिफाइन करू आपण. डेफिनेशन काय असणार आहे, इट इज द व्हॅल्यूज ऑफ x, कारण की x आपला व्हेरिएबल आहे. या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू बदलत चालली आहे, ABC तर रियल नंबर आहे, x पण रियल नंबर असणार आहे ऑब्विसली. द व्हॅल्यूज ऑफ x फॉर विच द इक्वेशन म्हणजे तर क्वाड्रॅटिकची गोष्ट सुरू आहे. तर इक्वेशन मध्ये कुठलं असणार आहे, क्वाड्रॅटिक. द इक्वेशन ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 इज व्हॅलिड. व्हॅलिड म्हणजे लेफ्ट हँड साइड इक्वल्स टू बेसिकली
राईट हँड साईड. व्हॅलिडचा अर्थच काय होते की LHS इज इक्वल्स टू RHS. परत सांगतो, ते डेफिनेशन समजून घ्या की एक्सच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आपल्याला, व्हॅल्यूज ऑफ एक्स. व्हॅल्यू कशा असल्या पाहिजे, अशा व्हॅल्यूज पाहिजे की जर मी एक्सची व्हॅल्यू इथे पुट केली, एक्सची व्हॅल्यू जर इथे पुट केली तर काय होणार आहे, हे इक्वेशन LHS इक्वल्स टू RHS होणार आहे, म्हणजे काय असणार आहे, व्हॅलिड असणार आहे. हा आपला कन्सेप्ट आहे. मग आता एक्सच्या व्हॅल्यू काय असल्या पाहिजे, बाय बेसिकली एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर. जर डिफाईन नाही केलं असेल तर क्वाड्रेटिक साठी एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर, म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुम्ही कोणत्या घेऊ शकता, -इन्फिनिटी पासून +इन्फिनिटी पर्यंत. राईट, हे आपलं डोमेनची कंडिशन आहे. आता इथे आपण काय म्हटलंय की रूट्स ऑफ द इक्वेशन म्हणजे अशा एक्सचे व्हॅल्यू, हे इक्वेशन काय झालं पाहिजे, 0. मग जर तुम्ही या इक्वेशनला या क्वाड्रॅटिक रिलेशन सोबत कम्पेअर केलं साइड बाय साइड, हे रिलेशन आणि हे इक्वेशन आणि हे रिलेशन, ax² आहे, bx आहे, c पण आहे, पण y च्या ठिकाणी किती आहे, 0. तर रूट्स ऑफ द इक्वेशन साठी जो आपण वर्ड वापरला इथे फॉर रूट्स ऑफ द इक्वेशन, इथे आपल्याला केस आली की फॉर रूट्स ऑफ द इक्वेशन, कुठलं इक्वेशन, ऑब्वियसली क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॉर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला काय माहिती पाहिजे आता, y इक्वल टू 0. y ची व्हॅल्यू किती पाहिजे, 0. आणि ज्या ठिकाणी y ची व्हॅल्यू 0 असते ते कुठली जागा आहे, ती असते एक्स ऍक्सिस ग्राफ मध्ये. तर ग्राफिकली आपण काय म्हणू शकतो की ग्राफिकली y इक्वल टू 0 कुठे असते, y इक्वल टू 0 इज ॲट एक्स ऍक्सिस. म्हणजे बघा आता आपल्याकडे दोन गोष्टी भेटल्या, y0 कुठे असते, एक्स ऍक्सिस वर. आपण ते सगळे पॉईंट काढले होते या रिलेशन वरून की एक्सची व्हॅल्यू टाकली, y ची व्हॅल्यू भेटली, सॉल्व्ह केलं. तर एक्सच्या ज्या व्हॅल्यूज साठी y ची व्हॅल्यू काय झाली, आता 0 झाली आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, रूट्स ऑफ द इक्वेशन. इथे ऑब्झर्व करा, या पॉईंट साठी x ची काहीतरी व्हॅल्यू असेल पण y किती झालाय, 0, कारण की तो कुठे आहे, एक्स ऍक्सिस वर. हा आपला एक रूट असेल, हा दुसरा रूट असेल. सेम लॉजिक, हा आपला पहिला रूट असेल आणि हा दुसरा रूट असेल. राईट, सिंपल लॉजिक आहे. आता हीच गोष्ट जर आपण लिहिली इथे तर काय होणार, ग्राफिकलीच कंटिन्यू करू आलो आपण की ग्राफिकली रूट्स आर द पॉइंट्स किंवा कोऑर्डिनेट्स ऑफ एक्स, ठीक आहे, आर द पॉइंट्स वेअर द ग्राफ, कुठला ग्राफ आहे आपला, y इक्वल टू, ग्राफ हमेशा रिलेशन पासून भेटते, इक्वेशन पासून नाही. इक्वेशन व्हॅल्यू इक्वेट करते, एका इनपुट साठी एक आउटपुट, अशा टाइप मध्ये काहीतरी. वेअर द ग्राफ y इज इक्वल्स टू ax² प्लस bx प्लस c, कशाला कट करते, कट्स एक्स ऍक्सिस. बघा हा सिंपलसा कन्सेप्ट आहे की रूट्स ऑफ द इक्वेशन साठी इथून आपण स्टार्ट केला आहे आणि त्याला सॉल्व्ह करत करत आपल्याला एक रिलेशन मिळालं आहे की रूट्स काय आहे, असे पॉइंट्स आहे जिथे आपला ग्राफ काय करते, एक्स ऍक्सिसला कट करते. मग याच्यासोबत एक फंडामेंटल थेरम तुम्हाला माहित असली पाहिजे. ते फंडामेंटल थेरम काय म्हणते, ठीक आहे, द नंबर ऑफ रूट्स, कुठल्या इक्वेशन साठी, द नंबर ऑफ रूट्स किती असले पाहिजे, नंबर ऑफ रूट्स इज इक्वल्स टू डिग्री ऑफ इक्वेशन. काय आहे, डिग्री ऑफ इक्वेशन. आता डिग्री ऑफ इक्वेशन कुठला आहे, डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर ऑफ इक्वेशन. या इक्वेशनची हायेस्ट पॉवर किती आहे, 2 आहे. म्हणून क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी किती रूट असतात हमेशा, देयर आर ओनली 2 रूट्स. आता हे 2 रूट कसे राहू शकतात, 2 रूट्स कसे राहू शकतात, रिअल पण राहू शकतात, इमॅजिनरी पण राहू शकतात. ती गोष्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये एक्सप्लोर करूया की ग्राफ वरून कसं ठरवायचं की रूट रिअल आहे की इमॅजिनरी असेल तर कुठे प्लॉट करायचे. राईट, तर भेटूया परत नेक्स्ट लेक्चरमध्ये याचा आणखी कन्सेप्ट एक्सप्लोर करताना. आजसाठी एवढंच. तुम्हाला जर सेम टाईपचे व्हिडिओ बघायचे असेल जे आपले स्पेशल टॉपिकशी रिलेटेड आहे, जेई मेन्स आणि ॲडव्हान्ससाठी, तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघू शकता. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.